तर नमस्कार मित्रांनो, मी किरण गीते पुन्हा एकदा स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. तर मी अचानकमध्ये घरी आलो आहे आणि आता इथून जायचं आहे आपल्याला लांजा टू देवगड राईड करायचे आहे माझ्या सासरवाडीला, म्हणजे सुगदाच्या माझ्या वाईफच्या घरी चाललो आहे. तर बघूयात. आता इकडचा तर रोड पूर्ण गोव्यापर्यंत झालेला आहे, एकदम सुसाट जायचं आहे आता निवांत. हा आपला रोड आहे. आमचा रोड बघा, दोन झाडांच्या मधून पूर्ण आजूबाजूला ग्रीनरी आणि ऑसम असा रोड आमचा झालेला आहे. तर कशी होणार आहे जर्नी काय माहिती. गाडी एवढी खराब झाली आहे ना, पेट्रोल पण संपलं. हे आमचं गावदेवी मंदिर बघू शकता. इथं पाया पडूया. आई जगदेवी माते की जय. तर हा रोड बघू शकता रोड कसा आहे. तुम्हाला आवाज येतोय काय सांगा मला, जोरात ओरडा. हा आवाज तुम्हाला गोप्रोमधून येईल, माईकमधून येणार नाही. ही आता आपण पोचू. उतार बघा कसा आहे, उतार बघा. ओ माय गॉड, उतार. आणि ही आपण आता पोचलो आमच्या नदीवरती. याच नदीवरती आम्ही मासेमारी करतो, मासे पकडतो, आंघोळ करतो गणपतीतून. पाणी खूप. आता हे बघा, ही मोठी नदी आहे आमची. इथं खाली खूप उंच पाणी आहे. हे बघू शकता, इथं आहे ना उंच पाणी आहे. मग हिच्यावरून डायरेक्ट वरतून खाली उड्या मारायच्या. खूप मजा येते. सगळी पोरं असतात गणपतीला गावाला. तर दुपार झाली का डायरेक्ट मग खाली नदीवरती बघू शकता. अजून पाणी येईल जेव्हा पाऊस पडतो, तर ह्याच्यावरून पाणी जातं. इकडं आपला गाव आणि इकडं आपला मुंबई. तर चला मुंबईला. म्हणजे हा रोड देवगडला पण जातो आणि मुंबईला पण जातो. टर्न बघा कसा आहे, टर्न. हा एक उतार आहे बघू शकता. युवा पॅसेंजर आलेली आहे वाटतं. हे बघा सीन बघा कसा आहे. हे समोर बघताय ते आमचं विलावडे रेल्वे स्टेशन. हे समोर बघताय ते विलावडे रेल्वे स्टेशन आहे. ही गाडी पण आलेली आहे, दिवा पॅसेंजर बघू शकता तिथं. आणि आमचं घर हे तिथं आहे बघा. हे मध्ये नारळीचं झाड दिसतं, ते आमच्या मागचं झाड आहे. आणि आपल्याला फिरून असं पूर्ण असं खाली जाऊन इकडे यावं लागतं. तर इथून शॉर्टकटमध्ये जाऊ शकतो आपण, पण जंगलातून असं जायचं. जेव्हा आम्ही बिकारीला जातो, मासे पकडायला जातो, तेव्हा ह्याच जंगलातून वरती जातो. आणि हे आहे विलावडे रेल्वे स्टेशन बघा. तर चला पुढची जर्नी चालू करूया आपण. लगेच पाऊस आला, पण जरा काही जे झालं का लगेच पावसाची सुरुवात असते. आता तुम्हाला दाखवतो मी आपलं व्हेल हायस्कूल, जिथे आम्ही 10वीपर्यंत कंप्लीट केलं शिक्षण. ते व्हेल हायस्कूल बघू शकता. हे हाय व्हेल हायस्कूल. हे बघा, रुक्मिणी भास्कर विद्यालय व्हेल. या शाळेतच आम्ही, याच हायस्कूलला आम्ही 10वीपर्यंत कंप्लीट केलं. बघा कसं आहे. तिथे येऊन जुन्या आठवणी जाग्या झाल्या. इथून पावसातून आम्ही खेळायचो, इथं व्हॉलीबॉल खेळायचो. ते स्टेज आहे आता. हां
तर हे बघा खूप जुन्या आठवणी मग ताज्या होतात जेव्हा आपण हायस्कूलला जातो, मराठी शाळेत जातो. आपल्या ज्या लहानपणापासून शाळा असतात तिथे गेल्यावर खूप आठवणी सगळ्या असतात, त्या आठवणी असतात. तर आता आपण पोहोचलोय वेल फाटा. इथं वेल फाटा आहे, इकडून तुम्ही साखरप्याला जाऊ शकता त्या साईडून. आणि हे तुम्ही लांजा, राजापूर, गोवा या साईडला आहे. आणि माझ्या अपोजिट साईडला साखरपा, कोल्हापूर, पुणे या साईडला जाऊ शकतो. तर आता हा नुकताच रोड झालेला आहे, म्हणजे वाटूल पासून पूर्ण साखरपापर्यंत पूर्ण हा रोड झालाय. कारण त्याच्यामुळे कसं ज्या गाड्या मुंबईवरून जातात, म्हणजे त्या मुंबई गोवा हायवेवरून जातात, ते आता जास्त करून या साईडून काढायला लागले. कारण हा रोड पूर्ण प्रॉपर बनला आहे. त्यासाठी सगळ्या जेवढ्या हेवी गाड्या तेवढ्या इकडून जातात. सुंदर रोड बनलाय, सुंदर म्हणजे सुंदर, अप्रतिम. 7 किलोमीटर आहे आमच्या घरातून वाटूळ. आणि मी ते फक्त 5 मिनिटात जातो, 5 मिनिटात 7 किलोमीटर. एवढं भारी आहे. कॉर्नरिंग एक नंबर होती या रोडला, फक्त खाली रोड पाहिजे. ऑसम होतं कॉर्नरिंग. बघू शकता कसा रोड आहे. गाडी जरा सुद्धा हलत नाही, जरा सुद्धा. ही नदी आहे. पहिला हा सिंगल रोड होता एवढाच, आणि आता हायवे केलाय. हे बघा कॉर्नरिंग बघा. ऑसम. पावसाचा तिकडे त्या साईडला भरपूर पाऊस पडतोय, बघू शकता. पाऊस तर मजबूत येणार आहे आपल्याला. ऑसम रोडच हा ऑसम आहे. आता आपण पोहोचलो वाटूळ मध्ये. वाटूळ हा आता समोर पुढे आहे. वाटूळ, राजापूर 16 किलोमीटर, मालवण 116 किलोमीटर. बघितलं. पण आपल्याला मालवणला जायचं नाही, आपल्याला जायचं आहे देवगड पर्यंत. तर हे आहे वाटूळ. वाटूळ आहे. इथून तुम्ही राईट साईडला तुम्ही मुंबई साईडला जाऊ शकता, आणि लेफ्ट साईडला तुम्ही गोवा साईडला जाऊ शकता. मग आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. हे बघा, ही रॉंग साईड आहे. त्या साईडचा रोड बनलाय नाही, त्यासाठी रॉंग साईडवरूनच यावं लागतं हळूहळू, आणि तिथं रोड क्रॉस करावा लागतो आपल्याला. हे बघा इथं इकडून वरतून स्पीड मध्ये गाड्या येतात, ते बघूच लागतात आधी, मेन म्हणजे इम्पॉर्टंट. हे बघा इथं आपल्याला रोड क्रॉस करायचा आहे गाडी बघून. हा रोड क्रॉसिंग आहे. थोडीशी इथं भीती वाटते, कारण कधी जोरात गाडी येईल सांगता येत नाही. हे बघा आता आपण लागलो गोवा हायवे वरती. हा आहे गोवा हायवे, उत्कृष्ट झालेला. आता इथून आहे ना तुम्हाला पूर्ण गोव्यापर्यंत रोड झालेला दिसेल. तर बघा कणकवली 74 किलोमीटर. आपल्याला कणकवलीच्या आधी जायचं की नंतर जायचंय? कणकवलीच्या आधी ना आपल्याकडे अगोदर.
अगो कणकवली नांदगाव फाट्याच्या 7 किलोमीटर पुढे आहे. अच्छा. तर वाटून सोडलं आणि जोरात मुसळधार पाऊस लागला. अरे बापरे, हातावर एवढे चटके बसतायत ना, 40च्या स्पीडला पण हातावर चटके बसतायत जोराचे, लय जोराचे चटके बसतायत. लय मुसळधार पाऊस सुरू झालाय, बघू शकता या साईडला. खूप म्हणजे खूपच मुसळधार पाऊस सुरू आहे. थांबूया का की जाऊया? थांबायचं की जायचंय? पेट्रोल पंपला जाऊन थांबूया, पेट्रोल भरायला लागणार आहे. 500 रुपयाचं पेट्रोल परत भरावं लागणार आहे. टाकी फुल नाही. पाऊस लागतोय आणि ह्या उघड्या पाठी, म्हणजे वरती टोपी पण नाही, हेल्मेट पण नाही, आणि पावसाचे एवढे थेंब जोरात लागतात ना त्याच्या तोंडावरती. लागतंय, नको, सावकाश जावा. हेल्मेट घ्यायचं आहे, हेल्मेट घ्यायला टाइमच नाही भेटत. मला जायचं आहे कुर्ल्याला बेस्ट हेल्मेट भेटतात, म्हणजे स्वस्तात मस्त. नाही तर ऑनलाईन मागवायचा आहे. ऑनलाईन एक बघितलाय, पण तो 700-750 रुपयाला आहे, पण तो त्याला नको आहे. तो म्हणते, काय म्हणते, बन्नी फेसवाला पाहिजे त्याला. आणि पावसातून कुठे घालतेस बन्नी फेस? हे आलं पेट्रोल पंप. गाडीच्या पोटात टाकूया 500 रुपये आणि पुढे जाऊया. ₹500 करा. देवगड फाट्याला पोहोचलो, नांदगाव फाट्याला. आता इथून राईट साईडला आहे देवगड. इथून अप्रॉक्सिमेटली 40 किलोमीटर आहे आपल्याला. काय तुझे गावचं नाव काय गो? गावाचं नाव काय? वानिवडे, म्हणजे तळे बाजार वानिवडे पावनाई.
समोर आहे लाल परी, देवगडची लाल परी. काय साईड तर देणार नाही असं मला वाटतं आहे. साईड टमिलीची नाही आहे, पण ती जेव्हा गाडी काढेल तेव्हा त्याच्या गाडीच्या मागूनच काढायला पाहिजे. एकदा गाडीच्या मागे राहिलो का गाडीच्या मागे राहिलो. लाल परी रे रे रे, लाल परी रे, लाल परी रे. बरोबर माझ्या लेन्सचा आहे, तो त्याच्या लेन्सचा नव्हता. मस्त शिकवली, मस्त शिकवली. सांगा कमेंटमध्ये. तिरगाव हे तिरगाव आहे ना. तिरगाव आता नाका लागेल ना. हां हां. आपल्याकडे सगळं आहे, पकडल्यानंतर काय आपण टेन्शन नाही, घाबरत नाही आता आपण. हो माझ्याकडे सगळं आहे आता माझ्याकडे सगळं आहे पकडलं. ही इथं पोलीस चौकी आहे बघू शकता, इथं त्यांचा देवगडचं चौकी. तले बाजारात गॅरेज आहे का? तले बाजारात गॅरेज आहे.